दुकानातून नाही चालू होत, तर आपला आजचा ब्लॉग मंदिरातून चालू. बिरबाच्या नावानं चांगलं आहे. तर नमस्कार पब्लिक, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरदार स्वागत. तर आजचा ब्लॉग आपला काय दुकानातून नाही चालू होत, तर आपला आजचा ब्लॉग मंदिरातून चालू होत आहे. तर आमच्या गावातलंच मंदिर आहे, बिरबाचं मंदिर आहे. दर्शन वगैरे घेतलंय, म्हटलं चला इथून ब्लॉग चालू करू. दर्शन वगैरे घेतलंय, आता आपल्याला दुकानावर जायचंय. पण मस्त सकाळ सकाळी गार हवा चालू येत नाही का बघा. मस्त शेतीचा भाग आहे सगळा. आपली धन्नो तिकडे लावलेली आहे. दर्शन वगैरे घेतलंय मस्त सकाळ सकाळी. आता शॉपवर जायचं, दुकान वगैरे आवरून घेऊ. मग काय दररोज आपल्या दुकानातून ब्लॉग होत होता नाही का. म्हटलं चला आज आपल्या देवापासून चालू करू. इथून बिरबाच्या नावानं चांगलं आहे. म्हटलं चला आज दर्शन घेऊ. खूप दिवस झाले दर्शन पण नव्हतं घेतलं. आज सकाळी मनात आलं, म्हटलं डायरेक्ट दर्शनच घेऊ आता जाऊन. मग नंतर म्हटलं चला ब्लॉग पण आपण इथूनच स्टार्ट करू नाही का. बघा मस्त वातावरण आहे इथं. हे असं मंदिर आहे. एकदम शांत वातावरण आहे एकदम. आणि मी ज्या मराठी शाळेत शिकलो होतो ना, ती शाळा तिकडे आहे. मी तुम्हाला एखाद्या दिवशी मी त्याचा ब्लॉग पण, आणि मी मराठी शाळेतच शिकलेलो आहे बरं का, 1ली ते 7वी पर्यंत. एखाद्या दिवशी आपण मराठी शाळेचा ब्लॉग तयार करू, पण बनवू काही दिवसांनी. चला तर मग भेटू डायरेक्ट शॉप मध्ये. नमस्कार पब्लिक, दुकान बिकान आपण रोजच्या प्रमाणे सगळं आवरून बसलोय. निवांत बसलो होतो. कस्टमर वगैरे काय नाही, देवपूजा वगैरे तर झालीच आपल्या रोजच्या प्रमाणे. तर बाकी काय नाही. सचिन भाऊचा फोन आलता, खाली बोलवलंय तुषार भाऊच्या मेडिकलला. थोड्या वेळ बसतो 5-10 मिनिटं, आणि कस्टमर आले तरी आपल्याला तिथून दिसणार, कारण जिना पण आपला पाठीमागून आहे. त्याच्यात काही विषय नाही. चला भेटू मग चालता बोलता थोड्या वेळात. कधी ऊन पडत आहे जोरात कडक, आणि कधी हे पावसाचं वातावरण असं. असं वातावरण चेंज होत आहे कधी कधी. तर पावसाळा वगैरे चालू नाही झालाय, पण ऊन पडत आहे, पाऊस येतोय. आता वातावरण असं झालं. याच्या आधी ना एक 15-20 मिनिटापूर्वी ना चांगलं ऊन पडलं होतं. आता आभाळ असं झालंय, एक 15-20 मिनिटातच असं झालंय. हे असलं वातावरण आहे आता काय. कस्टमर पण चांगले चालू आहेत आपल्याला, असं काय नाही. दुपारच्या नंतर चांगले 2-3 कस्टमर झालेत, आणि आता एक झालंय. पण आता आपण सगळं आवरून घेतलंय, आता काय नाही. आणि बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवलंय कसं आहे वातावरण. ऊन पडतंय पाऊस येतंय, ऊन पडतंय पाऊस येतंय. तर म्हटलं आतमध्ये पण गरम होत होतं. वरती दुकान असल्यामुळे गरम होतं जास्त. आपण एसी लावलाय थोडा वेळ, येतं एसी. बाकी काय नाही, मग मस्त चाललंय. तुमचं पण मस्त चाललं असेल. तर नमस्कार भावांनो, कस्टमर तर वगैरे जोरात चालू आहे आपलं, काही विषय नाही. आणि बाकी काही नाही. आपण थोडी बेल्टाची ऑर्डर टाकली होती. हे नवीन बेल्ट आलेत, कसे आहेत मस्त जोरात आहेत ना. वुडलँडचे आहेत आणि लेदर मध्ये आहेत. ते कमी होतं आपल्याकडे, तर आपण ऑर्डर टाकली होती. मग कसे आले होते, लावून टाकले. आणि थोडे वॉलेट वगैरे ऑर्डर टाकली होती, ते पण आलं. आणि रुमाल पण टाकले होते त्याच्याबरोबर नाही का. केरगो कार्गो ऑर्डर टाकले होते, ते येऊन गेले. कधी कधी येतात, म्हणजे ऑर्डर देतात. जर अर्जंट लागत असेल तर आपल्याला जाऊन परचेस करावं लागतं. मागच्या वेळेस गेलो होतो आपण आयल्यानगरला, तिथून ऑर्डर टाकीत असतो आपण, तिथून सगळा माल येतो आपल्याला केरगो कार्गो. तर बाकी काही नाही भावांनो, मस्त चाललंय जोरात. तर नमस्कार भावांनो, आजचा दिवस पण आपला एकदम
मस्त गेलाय, काय विषय नाही. कस्टमर पण चांगले चालू होते आणि आपलं नॉर्मल वगैरे एडिटिंग वगैरे चालू असतं, त्यात काही विषय नाही. तर भावांनो मला एक सांगायचंय का आपला ब्लॉग रोज टाकण्याचा मी प्रयत्न करतो, पण रोज शूट करणं आणि एडिटिंग करून अपलोड करणं एवढं शक्य नाहीये भावांनो. तर त्याच्यामुळे मी दिसाड ब्लॉग टाकतो. तर बाकी काही नाही भावांनो, आता निघायचा टायमिंग झालाय. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.